नमस्कार मित्रो. विषय थोडासा गंभीरच आहे. कारण तुम्ही बघताय काल निवडणूक आयोगानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा मतदानाच्या तोंडावर महाराष्ट्रातील 20 ते 21 मतदारसंघामधील किंवा नगरपालिकांची जी निवडणूक आहे किंवा तिथलं मतदान आहे ते स्थगित केलं. म्हणजे हा किती गंभीर प्रकारचा एक मेसेज आहे. कारण काही उमेदवार तुम्ही बघताय किंवा बहुतांश उमेदवार आयुष्यपणाची जी पुंजी आहे किंवा कमाई आहे ती त्यांनी लावलेली असते. काही जणांनी आयुष्यभराची काही स्वप्न असतात निवडून येण्यासाठीची. खूप मोठा प्रचार पण केला होता आणि मतदानाच्या आदल्या फक्त 2 दिवस अगोदर अचानक असं मतदान स्थगित केलं जातं. एकतर नुकसान खरं तर त्या उमेदवारांचं सुद्धा आहे. त्या उमेदवारांच्या मानसिकतेचं, उमेदवारांच्या पैशाचं आणि जनतेचं जो अपेक्षा होती. कारण ही निवडणूक जवळपास 4-5 वर्षानंतर होत होती. महाराष्ट्रातील कित्येक नगरपालिका नगराध्यक्ष किंवा लोकनियुक्त जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशिवाय 4 ते 5 वर्ष अशाच नगरपालिका काम करत होत्या आणि अचानक ती स्थिती स्थगित केल्या जातात. आता कारण काय होतं तर जे 50% पेक्षा जास्त आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली असं इलेक्शन कमिशनचं जे मत होतं. पण मुळात आता ही जबाबदारी कोणाची आहे? 50% जे मर्यादा जी आहे आरक्षणाची ती त्याच्यावर लक्ष ठेवणं किंवा ते बघणं तर निवडणूक आयोगाचीच ही महत्त्वाची जबाबदारी होती. आता निवडणूक आयोगातील काही कर्मचारी अधिकारी यांच्याकडून झालेली चूक आहे. पण त्याचा जो भुर्दंड आहे तो जवळपास सर्व जनतेला, त्या क्षेत्रातील सर्व जनतेला, त्या उमेदवारांना आणि प्लस खरं तर इलेक्शन कमिशनला सुद्धा नुकसान झालेलं आहे. कारण इलेक्शन कमिशननं नोटिफिकेशन आल्यापासून मोठ्या प्रमाणात खर्च केलेला असतो. नोटिफिकेशन काढण्यापासून म्हणजे जाहिरातींच्यावर, मतदानाच्या जाहिरातीवर तो सुद्धा खर्च. मग हा खर्च, उमेदवारांचा खर्च कोणाकडून वसूल करायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं झालेलं मानसिक खच्चीकरण उमेदवारांचं. परत निवडणूक जेव्हा येईल आता ठीक आहे, ती कधी लावतील काय माहीत नाही. पण अशा स्थितीत तिथल्या मानसिकतेचं, तिथल्या लोकांचा उत्साहाचा किंवा मतदानाची टक्केवारी नक्कीच घसरेल आता. कारण काही लोकांनी आता उदाहरण आमच्याच घरातील काही लोकांनी मतदानाला यायचं म्हणून सुट्टी काढून ठेवली होती आणि आता ते परत सुट्टी काढतील का अशा मतदानासाठी? तर सुट्टी काढणार नाहीत. कारण काही गावावरून माणसं मतदानासाठी येणार होती. त्यांनी ट्रेनचं बुकिंग केलं होतं, रिझर्वेशन केलं होतं. अशा लोकांची स्थिती काय आहे? याचा अर्थ लोकशाहीची सगळ्यात मोठी चेष्टा जी हीच आहे की मतदानाच्या आदल्या 2 दिवस अगोदर तुम्ही निवडणूक पुढे ढकलणं म्हणजे खूप जबरदस्त नुकसान आहे. अनालिसिस करायला गेलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारची नुकसानाची आकडेवारी किंवा बाकीच्या गोष्टी मतांतर होतील. पण हा अत्यंत चुकीचा निर्णय 2 दिवस अगोदर आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक असा निर्णय. धन्यवाद.